हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण रुक्मिणी. राजा शृगालाचा वध केल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम सर्वप्रथम मथुरेला आले. श्रीकृष्णाने कालयवनाला जिंकले होते. श्रीकृष्णाने कालयवनाची सर्व संपत्ती द्वारकेला नेली आणि कंसाचा पिता उग्रसेन याच्या ताब्यात दिली. गोकुळ वृंदावन येथील अवतार कार्य संपन्न झाल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम यांनी तेथील सर्वांचा कायमकर्ता निरोप घेतला होता. आता मथुरेमधील अवतार कार्य संपन्न झाले होते. यास्तव श्रीकृष्ण आणि बलराम यांनी त्यांच्या स्वतःच्या नगरवासियांचा नगरीचा कायमकर्ता निरोप घेतला. ते दोघे बंधू द्वारकेला जायला निघाले. श्रीकृष्णाने मथुरेमधील ज्यांना द्वारकेला स्थलांतरित व्हायची इच्छा होती त्या सर्वांना द्वारकेला राहायला यायला सांगितले. जे आले त्या सर्वांची श्रीकृष्णाने द्वारकेत सर्वतोपरी चोख व्यवस्था केली. द्वारकेवर जरासंध आक्रमण करणे शक्य नव्हते. यामुळे आता श्रीकृष्णाला स्वतःकडे लक्ष द्यायला जरा फुरसत मिळाली. श्रीकृष्णाने बलरामाच्या मदतीने द्वारकेच्या कारभाराची शासकीय व्यवस्था लावायला सुरुवात केली. श्रीकृष्णाने द्वारकेच्या कारभाराकरिता आणि प्रजाजनांसाठी धर्मव्यवस्था लावली. सध्याच्या भाषेत कायदा आणि सुव्यवस्था लावली. उग्रसेनला कंसाच्या पित्याला द्वारकेचा राजा केले. सात्यकीला प्रधान केले. अनाधृष्टीला सेनापती केले. सांदीपनी ऋषींना राजपुरोहित केले. श्रेष्ठ 10 पुरुषांना विविध कामांकरिता मंत्री केले. दारुकाला स्वतःचा सारथी केले. योगेश्वर भगवंत श्रीकृष्णाच्या कृपेने द्वारकेत सर्व प्रकारची भरभराट होती. अशा प्रकारे सर्व व्यवस्था लावून यादवांसह द्वारकानगरी मोठ्या संतोषात राहू लागली. या मधल्या कालावधीमध्ये आनर्त देशाचा राजा रैवत याच्या रेवती नावाच्या कन्नकेशी बलरामाचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला. विदर्भ देशी कुंडिनपुरीचा राजा भीष्मक याला रुक्मरथ, रक्तबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली असे 5 पुत्र आणि रुक्मिणी नावाची एक कन्या होती. रुक्म म्हणजे सुवर्ण. अशी सर्व नावे सुवर्णमय होती. एकदा भीष्मकाकडे कीर्तिमुख नावाचा एक पर्यटक आला होता. त्याने श्रीकृष्णाचा त्याच्या बालपणीपासून कालयवनाच्या नाशापर्यंतचा सर्व वृत्तांत सविस्तर वर्णन करून श्रीकृष्णाच्या महाअद्भुत पराक्रमाचे रसभरीत वर्णन केले. ते सर्व ऐकून रुक्मिणी कृष्णाकडे आकर्षित झाली आणि तिने श्रीकृष्णाला मनोमनी वरले. इकडे द्वारकेत अशाच प्रकारे श्रीकृष्णाने विदर्भ देशाच्या राजाची कन्या रुक्मिणी त्रैलोक्य सुंदरी असून सर्वतोपरी आपल्याला पत्नी म्हणून सुयोग्य आहे असे ऐकले आणि त्यालाही रुक्मिणीचे आकर्षण निर्माण झाले. अर्थात हे पूर्वनियोजित सुनियोजित होते. कारण श्रीकृष्ण अवताराच्या तयारीसाठी म्हणून प्रत्यक्ष आदिमातेने लक्ष्मीने भीष्मकाच्या पोटी श्रीकृष्णासाठी रुक्मिणी म्हणून जन्म घेतला होता. असे जरी असले तरी त्यांचा विवाह विनाविघ्न संपन्न झाला नाही. कारण रुक्मिणीचा सर्वात थोरला भाऊ रुक्मी हा जरासंधाच्या बाजूचा होता आणि तो कंसाचा जिवलग मित्र होता. श्रीकृष्णाने कंसवध केला हा फार मोठा अपराध केला अशीच त्याची पक्की समजूत होती. यामुळे रुक्मी श्रीकृष्णाचा द्वेष करत आहे. रुक्मी अत्यंत क्रोधी होता आणि त्याचा माता पिता आणि सर्व भावंडे यांच्यावर फार वचक होता. रुक्मिणी श्रीकृष्णावर आसक्त झाली आहे असे लक्षात येताच तिच्या मात्या पित्याला आणि 4 भावंडांना आनंद झाला. तथापि रुक्मी सावध झाला. त्याचा जिवलग मित्र श्रीकृष्णाचा भाचा
चेदी देशाचा राजा शिशुपाल याच्याशी रुक्मिणीचा विवाह व्हावा असे त्याने पक्के केले होते. शिशुपालाने तशी इच्छा रुक्मीजवळ बोलून दाखवली होती. शिशुपाल संपूर्ण अवगुणी होता. जरासंधानेही रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबर व्हावा यासाठी भीष्मकावर दबाव आणला होता. रुक्मीने सत्ता आपल्या हातात घेऊन माता पिता आणि रुक्मिणी यांच्यावर चौकी पहारा बसविला. रुक्मिणीच्या विवाहाच्या तयारीला लागला. त्याने माता पित्यांना सांगून लवकरात लवकरचा मुहूर्त ठरवून घेतला. माता पिता, 4 भाऊ आणि स्वतः रुक्मिणी शिशुपालासाठी अनुकूल नव्हते. यामुळे काही दगाफटका होण्याचा संभव होता. त्यामुळे त्याला जराही वेळ घालवायचा नव्हता. रुक्मिणीला हे सर्व समजताच ती अतिशय उदास झाली. त्या भरात तिने श्रीकृष्णाला पत्र लिहिले आणि सुदेव नावाच्या एका विश्वासू ब्राह्मणाला बोलावून घेतले. तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने नगराबाहेर होऊन तातडीने द्वारकेला जाऊन ते पत्र श्रीकृष्णाला त्याने द्यावे असे त्याला सांगितले. भीष्मकाने त्या ब्राह्मणासाठी गुपचूप रथाची व्यवस्था केली. ब्राह्मण सायंकाळी द्वारकेला पोहोचला. त्याने द्वारपालांना आपण विदर्भ देशाहून भीष्मकाकडून श्रीकृष्णासाठी पत्र घेऊन आलो आहोत असे सांगितले. द्वारपालांनी त्याला श्रीकृष्णाच्या महाली नेहून सोडले. श्रीकृष्णाने त्याचे यथोचित स्वागत केले. ब्राह्मणाने ते पत्र श्रीकृष्णाला दिले. हे पत्र म्हणजे 7 काव्यरचना असलेले जगामधील पहिले प्रेमपत्र होते. त्याचे स्वैर भाषांतर असे होते. हे त्रिभुवन सुंदरा, आपले गुण ऐकून ते हृदयात प्रवेश करतात आणि त्रिताप शांत करतात. आपले दर्शन पुरुषार्थ प्राप्त करून देतात. हे अच्युता, आपले गुणसौंदर्य ऐकून संकोच सोडून माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे. हे मुकुंदा पुरुषोत्तमा, कुल, शील, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय, द्रव्य अशा सर्व बाबतीत अद्वितीय असलेल्या मनमोहना, आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील कन्या विवाहासाठी पती म्हणून वरणार नाही? हे प्रभो, मी आपला पती म्हणून स्वीकार केला आहे. मी माझे सर्वस्व आपल्याला अर्पण केले आहे. आपण येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. आपल्यासारख्या वीर शिरोमणी असलेल्या सिंहाचा वाटा शिशुपालासारख्या कोल्ह्याने पळवू नये. मी जर जन्मजन्मांतरी दान, धर्म, व्रतवैकल्ये, देव, ब्राह्मण इत्यादींचे पूजन करून भगवान परमेश्वराची आराधना केली असेल तर भगवान श्रीकृष्णांनी येऊन माझे पाणी ग्रहण करावे, शिशुपालाने नव्हे. हे अजिता, विवाहाच्या आदल्या दिवशी आपण येथे गुप्तपणे या आणि शिशुपाल, जरासंध आणि आमची सेना उद्ध्वस्त करा आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन राक्षस विधीने माझे पाणी ग्रहण करा. आपला जर असा विचार असेल की हत्या करून, युद्ध करून विवाह कसा करावा, तर यावर मी एक उपाय सुचविते. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी नववधूला मिरवणुकीने नगराबाहेरील गिरिजा देवीच्या दर्शनाला जावे लागते. त्यावेळी मिरवणुकीबरोबर बहुतांशी स्त्रिया आणि अगदी माफक सैन्य असते. हे कमलनयना, शंकरासारखे देवही आपल्या धुलीप्रसादाने स्नान करू इच्छितात. हा प्रसाद जर मला मिळाला नाही तर व्रतवैकल्ये करून क्रूश होऊन मी प्राण त्याग करेन. मग आपल्या कृपेसाठी शेकडो वर्ष का थांबावे लागेना? येथेपर्यंत रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी मुहूर्त होता. श्रीकृष्णाने दारुकाला रथ तयार करायला सांगितले. ब्राह्मणाला आपल्या रथात घेतले आणि विदर्भ देशाकडे कुंडिनपुरी गमन केले. बलराम आणि सात्यकीला ही वार्ता समजताच त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला
आणि यादवसेना सज्ज करून श्रीकृष्णापाठोपाठ कुंडिनपुरी गमन केले. हरिओम.